गणेश चतुर्थी सर्वप्रथम कधी साजरी झाली हे कोणालाच नक्की माहीत नाही. पण इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि पुढे पेशव्यांच्या काळात हा उत्सव पुण्यात मोठ्या सार्वजनिक सोहळ्याप्रमाणे साजरा होऊ लागला. ब्रिटिश राजवट सुरू झाल्यानंतर गणेश उत्सव हळूहळू घराघरात खाजगी उत्सव म्हणून साजरा होऊ लागला. पण 1892 साली स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला नवा आयाम दिला. पुन्हा एकदा हा सण लोकांचा उत्सव झाला. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि ब्रिटिशांनी मोठ्या मेळाव्यावर घातलेल्या बंदीला चुकवण्यासाठी पुणे आणि मुंबईतील गिरगावपासून हा सण संपूर्ण महाराष्ट्रभर आणि पुढे संपूर्ण भारतभर पसरला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महर्षी व्यासांनी महाभारत सांगितले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली आणि गणपती बाप्पांनी ते लिहून काढायला मान्य केलं. पण गणपती बाप्पांनी एक अट घातली. मी एकदा लिहायला सुरुवात केली की मध्ये थांबणार नाही. व्यासांनी ती अट मान्य केली आणि प्रार्थना केली की श्लोकात काही चूक झाली तर गणपतींनी ती दुरुस्त करून मगच लिहावी. असं करून संपूर्ण 10 दिवस महाभारत लिहिलं गेलं आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी लेखन पूर्ण झाल्यावर गणेशांनी आपल्या अंगावर जमलेले धूळ साफ करण्यासाठी सरस्वती नदीत स्नान केलं. म्हणून आजही आपण 10 दिवसांच्या भक्तीनंतर गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित करतो. आध्यात्मिक दृष्ट्या गणेशोत्सव आपल्याला शिकवतो की आपल्या मनावरची नकारात्मकतेची धूळ साफ करावी, दोष सोडून द्यावेत आणि चांगुलपणा वाढवावा. 10 दिवस आपण विघ्नहर्त्याची पूजा करून एक नवीन पवित्र सुरुवात करण्यासाठी तयार होतो.